नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषदेत DRP मध्ये प्राथमिक शाळा आणि क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली जमीन खासगी भूधारकांना देण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला। या प्रस्तावाला शिवसेना शिंदे गटाने तातडीने रद्द करण्याची मागणी केली। याबाबत उपजिल्हा प्रमुख वरदराज पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली कन्हान नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। कन्हान नगर परिषद क्षेत्रात ग्रामपंचायत काळापासून जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे। नगर परिषद स्थापन झाल्यानंतर DPR नुसार प्राथमिक शाळा आणि क्रीडांगणासाठी काही जमीन आरक्षित करण्यात आली होती। मात्र हीच आरक्षित जमीन खासगी भूधारकांना देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेकडून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक 16 अंतर्गत मांडण्यात आला। या प्रस्तावाला नगर परिषदेतील सहयोगी पक्ष असलेल्या शिवसेनेनं शिंदे गट जोरदार विरोध केला। शैक्षणिक आणि क्रीडा सुविधांसाठी आरक्षित जमीन खासगी व्यक्तींना देणे हे जनहिताच्या विरोधात असल्याचा आरोप करत हा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं उपजिल्हा प्रमुख वरदराज पिल्ले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। ठीक मेरे सामने ब्रुक बॉन्ड की जगह थी, वो जगह भी आरक्षण में थी, DP प्लान में थी, लेकिन किसी न किसी कारणवश आपस में समझौता करके वो ब्रुक बॉन्ड की जगह DP प्लान छठी और एक खासगी आदमी के हाथ में गई। उसी प्रकार आज जो सिवरा में 1 से लेकर 4 कचरा नंबर तक की जो जगह थी वो आरक्षित थी, लेकिन उसको भी ब्रुक बॉन्ड के जैसा बेचने की कन्हान नगर परिषद की तरफ से तैयारी चालू है और ये हम बर्दाश्त नहीं करेंगे। आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही गावाची जमीन जे गावाच्या विकासासाठी ठेवलेली आहे, गावाच्या विकासासाठी राहिली पाहिजे अशी आम्ही विनंती केलेली आहे मुख्य अधिकारी साहेबांना। आणि हे DP प्लान चेंज करण्याचा कोणताही सवाला अधिकार नाही असं आमचं म्हणणं आहे।